माझा संसार गाडीतला पसारा. गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात करतोय आपण कस्तुरीच्या अलीकडे ना, पुस्तकीच्या अलीकडे मस्त पैकी बघा. इथं थांबलो होतो, एक हौद होता. कोणता ढाबा आहे वा? महाराष्ट्र बीडवाले ढाब्यावरती. आणि ही आपल्या गाड्यांची म्हणजे पूर्ण टीम आपली रात्री मस्त पैकी कोणता पूल तो चित्रदुर्गाच्या पुलाखाली बरोबर थांबलो. तर चित्रदुर्गाच्या पुलाखाली थांबलो आणि त्यानंतर मस्त पैकी पुढे निघालो. त्याच्या आधी एवढा पाऊस विचारता सोय नाही, त्यामुळं बोललो आता काय पुढे निघायलाच पाहिजे, कारण ह्या चारही गाड्या सगळ्या ओपनच आहेत. तर चला मित्रांनो आपण गाड्या बघूया, मस्त पैकी चहा पण घेऊया. कुठे गेला? इकडून आता निघावं लागतंय. तेव्हा तिथं समोर हौद होता आणि ह्या आपल्या लाईनच्या गाड्या चेन्नई, बँगलोर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, गुजरात, डेली सर्व्हिस. MH 20 5 4 आणि आपली मध्ये 14. सेवा तिथं मेवा घ्या भाऊ चहा. चेस चेस करावं. चहा कुठे आहे तुमचा? चला निघाले. तर आता निघालोय मस्त पैकी पुढे मित्रांनो. आपल्याला आता इथून 150 किलोमीटर विजापूर राहिलंय आणि मग त्याच्यानंतर जेवायला वगैरे थांबता येईल. 150 किलोमीटर तर सहजच 1-1.5 तासात क्रॉस होऊन जाईल, कारण रोड लय टापोटाप आहे. या रस्त्याला प्रवास फाटाफट उरकतो. तसंच रात्री पण उरकून घेतला. आणि पाऊस तर तुम्ही पाहिला असेल, मुसळधार तुफान काय म्हणतात त्याला, ते शब्दच नाही त्या पावसापुढे. एवढा बेकार पाऊस होता. तर चला मित्रांनो, आता इकडे गरमी जास्त लागल. युनिफॉर्म घालायचं राहिलं तसंच. आता सगळ्या लाईनीवर चाललो होतो, त्यामुळं काय युनिफॉर्मकडे लक्षच नाही राहिलं. तर चहा पिऊन निघालोय फक्त आता इथून पुढं. आणि काटा बघा 70-80 तासायची नसते. कसं आहे लोड बघा. आता याच्यामध्ये फक्त एक 6.5 फुटाची हाईट दिसते. एक मध्ये पेटी आहे फक्त, बाकी अख्खी गाडी मोकळी. आणि सगळ्या गाड्यांमध्ये असाच माल आहे. ते आपल्या शिंदे दादांची गाडी तिलाच फक्त कंटेनर आहे, बाकी ओपन असल्यामुळे आम्ही सगळे मस्त चित्रदुर्गाच्या पुलाखालीच सापडलो, कारण तिथंच एक ऑप्शन होता. मटेरियल काही भिजलं नाही मित्रांनो. एवढा 2 तास पाऊस पडत होता पण काही भिजलं नाही. तिथं चेक केलं ना ज्यावेळेस आपण थांबून, ॲज इट इज क्लीन होतं, त्यामुळं काय टेन्शन नाही. नाहीतर पावसाळा एवढा खतरनाक होता विचारता सोय ना. वो तो वक्त था जो बीत गया, अब हम खेलेंगे और दुनिया देखेंगे. मस्त लाईन टाकली की नाही, तिथे पण मागणी नाही. अरे वो सांबा कितना इनाम रखे है सरकार, पूरे 7 लाख और जुर्माना 1 साल. अरे वो सांबा सरकाओ साइड में सांबा, नहीं तो सांबर हो जाएगा. अजून एक सबस्क्रायबर दादा भेटलेत आपले. त्याला आपल्या गँग सगळ्या निघाल्यात पुढे बघा. आलंच बोला की मालक. काय गाठ भेट अशी तर आमची लाईन आहे गाठ.
गाडी बघितली, मी थांबलो होतो सावलीला. हा म्हणलं आता यांना गाठतोच जाऊन. चला 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 ते पण तेव्हा पुढे जाय बुक केलेत सगळे. चला निघूया. डिझेल भरावं लागणार आहे आता. फॅमिली वाढत चालली मित्रांनो, अशीच वाढत राहू द्या. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन जर्नीज एन्जॉय करा. चला मित्रांनो, पुढे आता डिझेल भरलं सगळे एकत्रच थांबतील. रात्री 93 रुपये 74 पैशाने आपण डिझेल भरलंय. $10,000 के आगे धीरे झालो. 10,000 के आगे धीरे झालो. रात्री 94 रुपयाचा रेट होता आणि आता इथं रुपयाचा रेट आहे 90 रुपये 83 पैसे. कर दो भाई आपण 2622 रुपयात मित्रांनो आपला टँक आता फुल झाला. म्हणजे बँगलोरच्या बाहेर निघाल्यानंतर आपण जे डिझेल भरलो होतो ना, त्यानंतर आता इथं डिझेल टँक फुल. RTO म्हणून एवढा का फास्ट आला. चला चेकपोस्ट पण गेला. गाड्या कुठपर्यंत गेल्या ते काय समोर चाललेत. टेलर दोन टेलरच्या पुढे चाललेत ते बघा. कैसा है भाई, कैसा है क्लायमेट. पाऊस परत होईल संध्याकाळी. लागल्या गाड्या लाईन होती. तुम्ही राजकारण करा, आम्ही राज्य करू, याला म्हणतात रेडियम काम. जीवाचं पाखरू. कौशल्य ट्रान्सपोर्ट सर्व्हिस MH04. तर उमदीच्या पुढे मित्रांनो एक 9-10 किलोमीटरवरती जे बघा इथं जगदंबा रसवंती आणि नाश्ता, घरगुती जेवण, आंघोळीसाठी सोय आणि मस्त असं घरगुती पद्धतीचं जेवण भेटतं इथं. तर चला आपल्या सगळ्या गाड्या इथं थांबतात पक्षावरती आहे का. मस्त आहे की आता जेवण उरकू. आपले 2-3 जणांच्या आंघोळी राहिले होते, त्या आंघोळ करतायत. या मित्रांनो घरगुती थाळी खायला. पापड, वांग्याचं भरीत, भात, डाळ, पातळ रस्सा, चटणी, लिंबू नाही ठेचा, लोणचं, दही, कांदा, एक्स्ट्रा चपाती. चला जेवण उरकूया. 2:15 वाजले. तर चला डोकं दुखायला लागलं, ॲसिडिटी सारखं झालं कारण रात्रभर गाडी चालवली. 3 तास सकाळी झोपलो होतो, फक्त चहा पिऊन निघालो. आता यांच्या आंघोळीवर करतावर आपण जेवण सुरू केलं. मला तुम्ही होता मला डोकं धरायला लागलं म्हणून बसलो जेवायला. तर उरकलंय मित्रांनो आपलं जेवण. आता पंढरपूर म्हणजे मंगळवेढा, पंढरपूर आणि डायरेक्ट पुणे. तर रात्री 9-10 वाजायला बसलं आपण. इथं बराचसा टाईम गेला आपला इथं जेवणामध्ये. तर आता काही गाड्या संभाजीनगरकडे जातील. 1-2 गाड्या आहेत आपल्याबरोबर ज्या मुंबईला खाली होणार आहेत. मग त्यांच्या बरोबरच नाही, त्यांचं पण आता जेवण उरकलंय. जरा गोळी खाली होती, जाम डोकं शिकतो. 237 किलोमीटर अजूनही आपलं अंतर बाकी आहे मित्रांनो. आपल्याला 5:15 वाजलेत पंढरपूरला पोहोचायला. तर अजूनही आपल्याला 10 वाजू शकतात रात्रीचे. पांडुरंगा पांडुरंगा विठ्ठला परमेश्वरा. अजून 5-6 तास गाडी चालवायची. पुण्यातलं ट्रॅफिक.
मागेच चहा प्यायला थांबलो होतो मित्रांनो फलटणच्या अलीकडे, आणि आता आपण पोहोचलोय फलटणमध्ये. संध्याकाळचे 7 वाजलेत. आता ते पार्टीवाला बोललं की सकाळी गाडी खाली करतो म्हटल्यावरती थोडा रिलॅक्स झालो. नाही तर मस्त तुम्ही पाहिलं असेल आता सिनेमॅटिक बरेचसे बघायला भेटले असतील. आपण फुल सुसाटच पळवत आलो गाडी. रात्री भरपूर खेचली, दिवसाही भरपूर गाडी खेचली. आता थोडं रिलॅक्स झालं, मग हळूहळूच चाललोय. तर हे फलटणचा कारखाना. तर चला मित्रांनो, पोहोचूया डायरेक्टली पुण्याला आता. The next morning. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. तर काल ज्यावेळेस आपण पार्टीला फोन केला होता, पार्टीवाले बोलले आपल्याला लेट आहे, सकाळीच गाडी खाली करणार. म्हणलं मग रिलॅक्स झालो आणि डायरेक्ट घरी आलो. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात करतो आणि तुमच्या टायटलवरती लक्ष झालं असेल की परत एक नवीन सिरीज. म्हणजे अजून तर आपण गाडी खाली पण केली नाही, पण आपल्याला हे बुकिंग भेटलं. आपली रेग्युलर कंपनी आहे त्यामुळे युनिफॉर्म घालून घेतला. तर निघालोय मित्रांनो आता आपण आकुर्डीला गाडी खाली करायला. जे व्हीलचाईचं बुकिंग आपण घेऊन आलो होतं बँगलोरवरतून पुण्याचं, तर ते पहिलं खाली करायचं आणि तिथून एक 4-5 किलोमीटरच आपलं ऑफिस आहे, तिथं जायचं आणि मटेरियल लोडिंग करायचं. तर चला मित्रांनो, ब्लॉग सुरू करूया. परत एक नवीन सिरीज घेऊन येतोय गोव्याची, स्पेशली तुमच्यासाठी. तर सिरीजला खूप खूप सपोर्ट करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणखी एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, जर तुम्हाला वाटतंय ना की आपली गाडी आयडियल टेम्परेचरपेक्षा थोडी जास्त गरम होती, तर गाडीला 1-1.5 तास थांबवा आणि त्याच्या रेडिएटरमध्ये पाणी आणि कूलंट लेवल हे नक्की चेक करा. कारण या गरमीमध्ये मला आठवतंय मी जेवढ्या ट्रिपा मारलं ना, जास्तीत जास्त 1 ग्लासभर पाणी कमी व्हायचं. आपलं ॲक्च्युली कूलंट प्लस पाणी मिक्स येतं. बट जेव्हा मी बँगलोरवरतून पुण्याला आलोय, तर गाडी हडपसरच्या आसपास आल्यानंतर एवढी गरम झाली, घाट उतरताना सुद्धा टेम्परेचर अपच राहिलं. तर बोललो काहीतरी थोडा डाऊट वाटतं. मग जेव्हा घाट उतरून खाली आलो त्यानंतर चेक केलं, तर गाडीमध्ये अर्धा रेडिएटर खाली पाणी, म्हणजे कमीत कमी 1.5 ते 2 लिटर पाणी गाडीमध्ये बसलंय. त्यामुळे ह्या टेम्परेचरला आता परत जाता जाता आपण एक कूलंटची बॉटल घेऊच आणि पाणी तर ऑलरेडी असतंच गाडीमध्ये, त्यामुळे त्याचं काय प्रॉब्लेम नाही आहे. बट तुम्हाला जर वाटतंय गाडी गरम होतीये, तर गाडी साईडला लावा, थोडं थंड होऊ द्या, त्याच्यानंतर त्याचं रेडिएटरचं ढाकण खोलून पाणी चेक करा ते, किंवा कूलंट चेक करा. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे या टेम्परेचरमध्ये. तर हे समोर DY पाटील आकुर्डीचं कॅम्पस, जिथं आपल्याला गाडी खाली करायची. भरपूर मोठं आहे हे आहे. परत इकडे राईट साईडला पण आहे, बघा इकडे सगळा DY पाटील आकुर्डीचा एरिया आहे. तर फायनली मित्रांनो आपल्या लोकेशनवरती पोहोचलोय आणि आपल्याला गाडी भरायची ना गोव्यासाठी, ते फक्त इथून 3 किलोमीटरच्या अंतरावरती आपली फॅक्टरी तातवड्यामध्ये. तर चला आता त्याला फोन केला होता, तर येतोय बोलला. तर आल्यानंतर पहिली गाडी खाली करून घेऊ. आणि मित्रांनो हे 13,500 रुपयाचं आपल्याला बुकिंग लागलं होतं आणि डिझेल आपण एकदा 2,500 रुपयेच टाकलं होतं. ते 54 रुपयाचा रेट तुम्हाला पाहिला असेल. त्याच्यानंतर मग 90 रुपये विजापूरच्या तिथं टाकलं, ते 90 रुपये 70 पैसे काहीतरी होतं. तर 5,000 रुपयाचं डिझेल. आणि हां, टोल खर्च वाढला आहे, कारण रेग्युलरली 950 ते 1,000 रुपये टोल लागतो. आणि नाईस रोडचा 550 का 550 रुपये तो टोल वाढला. बाकी टिपीत आपला जो मागचा होता त्याच्यातून ही ट्रिप झाली. तर एवढा खर्च मित्रांनो आपल्याला या ट्रिपला आला. चला गाडी खाली करून घेऊ. मस्त वेगळी खोलली आहे गाडी. DY पाटीलची नवीन बिल्डिंग तयार होती, तर गाडी खाली करून देऊया. झाली मित्रांनो आपली गाडी अनलोडिंग. मूर्ती द्यायचं काम करणं. तर भेटली मित्रांनो आपली रिसिविंग पण. आता करूया ही प्रोसेस एंड. हे बघा, स्ट्रिप एंड, युअर ट्रक इज एम्प्टी. ओके ओके, अपलोड POD. हे असं काढायचं याचा फोटो, कॅमेरा आणि फोटो प्रॉपर.
झाली आपली ट्रिप कम्प्लीट. तर चला मित्रांनो, आपल्या सेकंड लोकेशन वरती जिथून आपल्याला गोव्यासाठी गाडी भरायची. DY पाटीलचं कन्स्ट्रक्शन आहे. आता पुढे बरं झालं, चला समोरच रोड क्रॉसिंग पण आहे, त्यामुळे आपल्याला फिरायला जायला लागणार नाही कुठं. इथूनच क्रॉस करून राईट घेऊन निघून जाऊ.